वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या 56व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आजचा आपला सप्तखंजिरी कीर्तनाचा प्रबोधनाचा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व माईबापांचं सर्वात प्रथम मी धन्यवाद देतो। आणि जे मंडळी घरून कार्यक्रम ऐकत आहे, होम क्वारंटाईन आहे, त्यांनाही विनंती करतो त्यांनी कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी यावं। 2 तारखेपासून आपल्या गावात पुण्यतिथीचा हा महोत्सव चालू आहे। 9 तारखेला या कार्यक्रमाची सांगता होणार आहे। मंदात मले संधी भेटली रिकाम्या जागा भरा। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचा विचार हा मानव कल्याणाचा विचार आहे आणि तो विचार घराघरापर्यंत माणसापर्यंत पोहोचणं ही आजच्या काळाची गरज आहे। आणि हे पुण्यतिथी त्यासाठीच एक माध्यम आहे। वंदनीय महाराजांनी ग्रामगीतेत लिहिलं, त्याच मंदिरी थोरांची जयंती उत्सव आणि पुण्यतिथी जागती राव सामुदायिक वृत्ती बौद्धिक बळी। हे समाजाची वृत्ती नेहमी तेवत असावी, जागृत असावी, त्याकरता हे पुण्यतिथीचे महोत्सव असतात आणि त्या निमित्तानं कीर्तनं असतात। तसं तुमच्या गावातलं वातावरण पाहून मला इथं जास्त कीर्तनाची प्रबोधनाची गरज वाटत नाही। तुमचं गाव सुंदर गाव आहे, शांततामय गाव आहे, धार्मिक गाव आहे, शिस्तप्रिय गाव आहे। बाबर लहान लहान लेकरं कीर्तनासमोर येऊन बसले, नाही तर आम्ही कोणी गावात गेलं का लहान लहान पोरायले समोर बोलवा लागते। आणि मी रोज लहान लहान लेकरांना कीर्तनासमोर बसवतो, त्याच्या मागं 2 कारण आहे। पहिलं कारण हे आहे, उद्याची शिवाजी महाराज या लहान लेकरातून तयार होणार आहे। उद्याचे बिरसा मुंडा, उद्याचे बाबासाहेब आंबेडकर, उद्याचे ज्योतिबा फुले, तुकडोजी महाराज, गाडगे बाबा, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, संत सावता महाराज या लहान लहान लेकरातून तयार होणार आहे। म्हणून आम्ही लहान लहान लेकरांना कीर्तनात बसवतो। आणि दुसरं महत्वाचं कारण हे या पोरांना समोर बसवण्यामागचं, गावातले सारे लपडे यायलेच माहीत राहते। म्हणून तर पोट्टेच हुशार आहे। मला कधी कधी असं वाटते आता बयाड पोट्टे जन्माला येणे बंद झाले, कारखान्यात बंद झाला। आता जेवढी लेकरं जन्माला येऊन राहिले हुशार आहे, इंटेलिजंट आहे, कारण ही विज्ञान युग आहे। पण या विज्ञान युगात झपाट्यानं अज्ञान वाढत आहे। आणि हे अज्ञान दूर करायचं असेल तर या संतांच्या विचाराशी आपलं नातं जोडणं महत्वाचं आहे। आणि म्हणून हा विचार, दादा याचंही थोडंसं वाढून द्या, साऊंड सिस्टीम मोठी जोरदार आहे। आज एक वेळा टाळी वाजवून द्या या दादा करता, क्या बात है। काहून तर मा साऊंड खराब आहे आज पुरास। मी 2 इंजेक्शन लावून या स्टेजवर बसू आता। सकाळी इंजेक्शन घेतले, काहून तर व्हायरल चालू आहे जिकडं तिकडं। आणि आम्ही रोज फिरतच राहतो। आता दुपारी होतो मी साकोली तालुक्यात कार्यक्रम आले, तिकून इकडे आलो, असं रोज चालूच राहते आमचं। म्हणून तर सिंगल फेस हा विचार पेरत राहतो आम्ही गावागावात। कारण राष्ट्रसंतांनी तो विचार दिला समाजाला कि हिकमत से काम करो, हिकमत से काम करो, तब ही हिकमत हो जाता है। सदा भक्ति से प्रेम धरो, सदा भक्ति से प्रेम धरो, तब सामने दिन लग जाता है, तब ही हिकमत हो जाता है, तब ही हिकमत हो जाता है। अब जरूरत है इन बातों की, क्योंकि सब मोती बिखर गए, क्योंकि सब मोती बिखर गए। एक माला बनानी है उनकी, एक माला बनानी है उनकी, लजवार देश चलाता है। हिकमत काम करो, हिकमत काम करो, तब ही हिकमत हो जाता है, तब ही हिकमत हो जाता है, तब ही हिकमत हो जाता है। आपण सर्व एकत्रित यावं। काहून सोडली का खुर्ची तुम्ही आता? चांगलं आहे। नन्नावटे भाऊचंही धन्यवाद।
हेच तर खुर्ची सोडा लागते एक ना एक दिवस. सत्ता की आयु न बडी, सेवा की ध्वज सदा खडी. हे जेवढे जमिनीवर बसलेले लोक आहे हे जमीनदार आहे. यायला कोणी हलवू शकत नाही, पण खुर्चीवाल्याले 5 वर्षानंतर हलवतेच लोक. हे आहे सेवेची ताकद. आणि जे जे लोक सेवेकडे वळले ते लोक मोठे झाले. हनुमंतरायाचं मंदिर आहे. तुकडोजी महाराजांना ग्रामगीतेत हनुमंतावर ओवी लिहिली. हनुमंत जेव्हा भावनेने चेतला, राम मम घेऊनी निघाला, कार्याची सिद्धची करूनी गेला श्रीरामाची. आज म्हणून तर कीर्तन आहे. लोक भरपूर आहे, कुत्रे काही कमी नाही जी कीर्तनात. ते हाल हवाला घेऊन चाललं त्याले. बरं झालं भाऊ ते कुत्र आलं. तुमच्या पाईक मारी गावात लोक उद्या चर्चा तर ना करतील. तुषार सूर्यवंशीच्या कीर्तनात रात्री कुत्रही नव्हतं. एक एक माणूस लाख मोलाचा आहे. आणि महिला मंडळी मोठ्या प्रमाणात आल्या. मी सर्व लाडक्या बहिणीचं धन्यवाद देतो. आता अजून हळूहळू लोक येणार आहे. लोकलय कलाकार आहे. लोक पहिले घरून कीर्तन ऐकते. कार्यक्रम आपल्या लायकीचा आहे का तेव्हाच येते. नाही तर आजकाल भजन कीर्तन प्रबोधन भाषण म्हटलं का लोक येत नाही. पण हे कशासाठी असते तर ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराजानं भजन प्रभाव नावाचा अध्याय लिहिला. आणि त्याच्यातली ओवी या पत्रिकेत टाकली. मोठी जोरदार ओवी आहे. जतन करा गाव संस्कृती आणि होऊ द्या भजने जनजागृती. हे भजन कीर्तन लोकजागृतीचं माध्यम आहे मावशी. हे तुकडोजी महाराज जर भजन करायला जर बसले तर 30-30, 40-40 हजार लोक भजन ऐकायला राय. हे वयोवृद्ध माणसं आम्हाला सांगते. गाडगे महाराज जर कीर्तनाले जर उभे जर झाले तर गाडगे महाराजाचं कीर्तन ऐकायला 30-30, 40-40 हजार लोक कीर्तन ऐकायला राय. आता आम्ही कीर्तन करतो तो कुत्र शेपूटनं हलवा. काहून तर आता काळ बदलला. आता भजन म्हणजे लोकांनी बिमारी वाटते. तुकडोजी महाराजाच्या भजनाचा काहून प्रभाव आहे त्याचं कारण महाराजाचं भजन नुसतं मुखानं नव्हतं तर महाराजाचं भजन कशाला होतं कशासाठी होतं तर दिल मन से गाऊंगा तेरा भजन हो तेरा भजन ऊंचा उठा दे मेरा प्यारा वतन. हो दिल मन से गाऊंगा तेरा भजन हो तेरा भजन ऊंचा उठा दे मेरा प्यारा वतन. ऊंचा उठा दे मेरा प्यारा वतन. ऊंचा उठा दे मेरा प्यारा वतन. म्हणून भजनाचा प्रभाव आहे. आम्ही भजन करतो रात्रभर भजन करतो रात्रभर कीर्तन करतो. प्रभाव काऊन होत नाही. व्हॉट इज द रिझन बिहाइंड दिस अँड व्हाय. का कारण आहे. कारण एकच आहे. आमचं भजन फक्त मुखातून चालू आहे. आमचं कीर्तन फक्त मुखातून चालू आहे. हे हृदयातून झालं पाहिजे. कुठून बाबू हृदयातून. हृदयातून रंग लागू दे अंतरात रे असं भजन आहे महाराज. रंग लागू दे हृदयात रे मग होय बोवा लोकात असं भजन आहे महाराजाचं. नाही तर आम्ही रातभर जरी भजन केलं फायदा होणार नाही. तर काही काही लोकांच्या धांदा घासून गेल्या भजन करू करू भजन समजलं नाही. हे एखादं भजन मंडळ 5-10 लोकांचं एखाद्याच्या घरी भजन करायला गेलं तर 9 वाजता पहिला गेअर टाकते भज गणराज दयाल कच कच कच. असं म्हणल्याबरोबर दुसरा त्या घरमालकाला आवाज देते मांडा चहा आणा नाश्ता राहिलं भजन. पहिले याची सोय करावी लागते. असं कसं भजनाचा परिणाम आहे. वंदनीय महाराजांना भजनाले धन म्हटलं. भजनात ताकद असते. संत मीराबाईनं जन्मभर भजन केलं. मीराबाईवर अध्याय आहे ग्रामगीतेत. भजन प्रभाव नावाच्या अध्यायात कोणाचा फोटो आहे. संत मीराबाईचा फोटो आहे. तर ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन वो तो गली गली हरी गली गाने लगी महलों में पली बन के जोगन चली मीरा जाने दीवानी नहाने लगी ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन.
जेव्हा लगन लागते ना तेव्हा काय होते. संत मीराबाई उदाहरण आहे आमच्या समोर. एवढ्या मोठ्या राजवैभवाचा त्याग केला मीराबाईनं. एवढी भजनात ताकद आहे, लक्षात घ्या. पण अलीकडला काळ वाईट आला. भजनात लोक बसायला पाहत नाही, कीर्तनात लोक यायला पाहत नाही. बरं आली ऐकायला तर येते कोण? ज्याचे हेडफोन खराब आहे, ज्याचं स्पीकर फाटून आहे, ज्याचे अप्पर डिप्पर गेले. पण कीर्तनाची गरज कोणाला आहे का? कीर्तनाची गरज आहे या लहान लहान लेकरायले. म्हाताऱ्या माणसायले मी कमी सांगतो, कारण तुम्ही विद्वान आहे. तुम्ही आमच्या सारख्या तरुण पोरायले मार्गदर्शन करायला पाहिजे. परिवर्तन या लहान लहान लेकरात झालं पाहिजे. 70-80 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसात परिवर्तन आणून करता का? या पोरात परिवर्तन झालं पाहिजे. हे तरुण पोरं या विचाराशी जुळले पाहिजे. हे गुरुदेव शिवा मंडळाच्या माध्यमातून पाईक मारी गावामध्ये असे तरुण पोरं तयार झाले. टाळी वाजवून द्या या पोरासाठी. एक तरुण आहे तुमच्या गावात ज्यांनी संपूर्ण विदर्भ गाजवला, पुरा महाराष्ट्र गाजवला. त्याचं नाव आहे ऋषभदादा राऊत. जे असं भाषण देतात का नाही तुफान, असं व्याख्यान देतात, असे वक्ता जोरदार आहे. कधी कधी असं वाटते त्याचं ऐकतच राहावं भाषण. आज ते रामटेक भागात आहेत. मी त्याच्या घरी भेट देऊन आलो मगाशी. आज अशा तरुणांची गरज आहे. हा देश 65% तरुणांचा देश आहे. जगात एवढे तरुण कोण्याच देशाजवळ नाही. सर्वात जास्त तरुण याच देशात आहे. तरी सुद्धा भारत मागं काय? त्याचं कारण आहे या देशामध्ये तरुण आहे. या देशात तरुण आहे पण पुरे जिरून आहे. नावच आहे तरुण, पण रात्री आणा लागते आले धरून. काऊन तर राहते पॅक मारून. पिऊ पिऊ याच्या आतड्या गेल्या सोडून नाव ठेवलं तरुण. जिरून असणारे तरुण कोण्या कामाचे? आम्हाला तरुण कसे पाहिजे? छत्रपती शिवाजी राजा सारखे. कारण असा राजा की सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. राजासाठी वार झेलले आपल्या नित्या जातीवर, आपल्या नित्या जातीवर. कानपणाने अजमावले भरत ताराचा, हो कानपणाने अजमावले भरत ताराचा. माझ्या राजाचं नाव गाज ठेवले तज्ञावर, माझ्या राजाचं नाव गाज ठेवले तज्ञावर, माझ्या राजाचं नाव गाज ठेवले तज्ञावर. आज अशा तरुणाची आम्हाला गरज आहे. जे तरुण होते या देशामध्ये स्वामी विवेकानंद, ज्यांनी या देशाची संस्कृती विदेशामध्ये जाऊन मांडली. ज्या विवेकानंदांचा फोटो जरी पाहिला तरी तरुणामध्ये स्फूर्ती येते. काय तेज त्याच्या चेहऱ्यावर आहे. हे चारित्र्य संपन्नतेचं तेज. फोटो लागलाच, हा पहिल्या नंबरवर लागलाय फोटो स्वामी विवेकानंदांचा. पहा बरं कसा फोटो जोरदार आहे. हा याले म्हणते युवा. अशा तरुणाची गरज आहे. अशा युवांचा हा देश आहे. स्वामी विवेकानंद, भगवान बिरसा मुंडा, इंग्रजाच्या विरोधात सर्वात प्रथम लढणारा, उलगुलान करणारा, क्रांती करणारा, स्वतःच्या न्याय हक्क अधिकारासाठी संघर्ष करणारा हा महापुरुष. आज असे युवा गावागावात तयार झाले पाहिजे.